श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बघा, प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे पैसा असावा, आपण खूप चांगलं आयुष्य जगावं, कुठल्या गोष्टीची कमी आपल्याला पडू नये असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठीच प्रत्येक जण मेहनत करत असतो. पण काही लोकांसोबत काय होतं की ते पैसे कमवतात, त्यांचं उत्पन्न चांगलं असतं, म्हणजे त्यांचं इन्कम चांगलं असतं, पण त्याच्यापेक्षा जास्त खर्च असतो किंवा इन्कम एवढाच खर्च असतो की आलेला पैसा आहे ना अजिबातच टिकत नाही. घर खर्चासाठी तर जातो, पण अनावश्यक खर्चासाठी, म्हणजेच अचानक काहीतरी काम निघेल, उगीच इकडे पैसे भरावे लागतील, तिकडे पैसे भरावे लागतील, अचानक कोणीतरी आजारी पडेल आणि या सगळ्या कारणामध्ये त्यांचा पैसा, जो पगार आलाय, तो महिन्याच्या शेवटपर्यंत टिकत नाही. आणि अशा वेळी खरंच माणसाचं मन खूप खचतं की मी मेहनत तर करतोय, पण माझ्या घरात का पैसा टिकत नाही. बघा, त्यासाठीच हे मंत्र आहेत की जर तुमच्या घरात पैसा येतोय पण पैसा टिकत नसेल, त्यासाठी देखील मी तुम्हाला मंत्र सांगितलेला आहे एक या व्हिडिओमध्ये. आणि त्यासोबतच जर तुमच्याकडे पैसा येत नाही किंवा तुम्हाला हवा तेवढा पैसा मिळत नाही, त्यासाठी देखील मी तुम्हाला एक मंत्र सांगितला आहे. तो तुम्ही त्या दोन्हीपैकी एक मंत्र तुम्हाला, म्हणजे तुमच्या गरजेनुसार रोज बोलायचं आहे. खूप पॉवरफुल, खूप शक्तिशाली असे हे मंत्र आहेत. खूप लोकांना या मंत्राचे अनुभव आलेले आहेत. त्यामुळे विश्वासाने तुम्हाला रोज हे मंत्र म्हणायचे आहेत. कसे म्हणायचे, कधी म्हणायचे, किती वेळा म्हणायचे, सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात अगोदर तर आपल्याकडे पैसे न येण्याचं कारण किंवा न टिकण्याचं कारण काय असतं, मी तुम्हाला सांगते. तुमच्याकडे पैसा येतोय पण पैसा टिकत नाही, त्यामागे तुमचं घर हे देखील खूप कारणीभूत असतं. कारण की जर घरामध्ये नकारात्मकता असेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणाचं कोणासोबत पटत नसेल, नेहमी वादविवाद होत असतील, पॉझिटिव्ह कोणी बोलत नसेल, तर अशा वेळी घरात आलेला पैसा टिकत नाही. त्याचसोबत तुमच्या घरामध्ये जर खोटं बोलणं, सारखं तुम्ही कोणाला ना कोणाला खोटं बोलत असताल, काहीतरी चुकीची माहिती सांगत असताल, अशा वेळेस देखील त्या घरामध्ये लक्ष्मी माता टिकत नाही. आणि त्यासोबतच लक्ष्मी मातेला सगळ्यात प्रिय आहे स्वच्छता. तुमचं घर जेवढं स्वच्छ असेल, जेवढं निर्मळ असेल, तेवढी लक्ष्मी माता तुमच्या घरात येईल आणि टिकेल. बघा, या गोष्टी जर तुमच्या घरात होत असतील ना, तर त्या आत्ताच बदला. तुमच्या घरामधली जी काही नकारात्मकता आहे ना, ती दूर केली पाहिजे. आणि खरंच ह्या मंत्राने आपल्या घरातील नकारात्मकता नक्कीच दूर होते. आणि ती दूर करण्यासाठीच तुम्हाला हे मंत्र बोलायचे आहेत. खोटं बोलणं तर ते तुम्हाला मनाने सोडावं लागणार आहे. खोटं बोलण्यासाठी तुम्हाला कुठलेही मंत्र मिळणार नाही आहेत. आणि स्वच्छता ही देखील तुम्हाला स्वतः मेहनत करून घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे. एवढं सगळं केलं ना आणि त्यासोबत हा मंत्र तुम्ही बोलला ना, तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. आता मंत्र म्हणजे काय असतं बघा. मंत्र म्हणजे काही एखादी जादूटोणा नाही की तुम्ही मंत्र बोललात आणि लगेच तुमच्याकडे पैशाचा पाऊस पडू लागला, असं नसतं. मंत्र म्हणजे आपल्या मनाची दिशा बदलणारी, आपल्याला एक योग्य मार्ग दाखवणारं असं हे एक साधन आहे. मंत्र खरंच खूप शक्तिशाली आणि पॉवरफुल असतात. त्या मंत्रामध्ये एवढी शक्ती असते ना की आपले ऑटोमॅटिकली विचार बदलायला चालू होतात. जर आपण शांततेत, विश्वासाने आणि एकाग्र मनाने जर आपण मंत्र बोलले ना, तर नक्कीच आपली जी काही विचार करण्याची शक्ती आहे ना, ती बदलते. आता मंत्र कोणता बोलायचा आहे आणि किती दिवस बोलायचा आहे, किती वेळा बोलायचा आहे, तर बघा, 2 मंत्र आहेत. तुम्ही दिवसातून कधीही बोला. अगदी सकाळी देवपूजा झाल्यावर तर खूप चांगलं आहे. देवपूजा झाल्या झाल्या बोललं तर अतिउत्तम. पण त्यावेळेस तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी, पण जेव्हा केव्हा तुम्ही मंत्र बोलणार असाल ना, त्यावेळेस दिवा आणि बत्ती लावायची. या 2 मंत्रापैकी पहिला मंत्र तुमच्याकडील दारिद्र्यता, म्हणजे तुमच्याकडे पैसा येतोय पण टिकत नाहीये किंवा तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले आहेत, त्यासाठी आहे की तुमच्याकडे तो पैसा, तुमचा अडकलेला पैसा यावा, तुमच्याकडचा खर्च कमी व्हावा, यासाठी, तुमच्याकडे पैसा टिकावा यासाठी. तर तो मंत्र असा आहे: ओम श्री महालक्ष्मीये नमः, ओम श्री महालक्ष्मीये नमः. हा मंत्र तुम्हाला रोज बोलायचा आहे, 1 माळ तरी. पण त्याचसोबत 21 दिवसाचा संकल्प करून 21 दिवस 1 माळ हा मंत्र तुम्हाला नक्कीच बोलायचा आहे आणि त्यानंतरही तुम्ही रोज बोलायचा आहे. आणि दुसरा मंत्र आहे, हा मंत्र तुमच्याकडे पैसा येण्याचे वेगवेगळे मार्ग खुलणार आहेत.
या मंत्राने तुमची बरकत नक्कीच होईल. खूप प्रभावशाली आणि शक्तिशाली असा हा कुबेराय मंत्र आहे. मंत्र अशा प्रकारे आहे. कुबेराय वैश्रवणाय धनधान्यधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापे स्वाहा. हा मंत्र देखील तुम्हाला 21 दिवस रोज एक माळ म्हणायचा आहे. खरंच खूप प्रभावशाली असे मंत्र असतात आणि आपण जर ते खूप भक्तीने आणि विश्वासाने म्हटले ना तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होतो. त्याच्यामुळे हे दोन्ही पैकी तुम्हाला ज्याची गरज आहे, तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र बोलायचा आहे. आणि तुमच्याकडे पैसा येत नसेल, पैशाची तुम्हाला वाढ करायची असेल, त्यावेळेस तुम्हाला ओम यक्षाय कुबेराचा मंत्र म्हणायचा आहे. पण त्यासोबत तुम्हाला मेहनत करायची आहे. तुम्ही मेहनत केली तरच तुमच्याकडे पैसा येणार आहे. फक्त मंत्र म्हटल्याने तुमच्याकडे पैसा येणार नाही आहे. मंत्र बोला, मेहनत करा, नक्की तुम्हाला हवे तेवढे पैसे मिळतील.